शुद्ध तेल खाण्यासाठी तसेच लाकडी घाणा तेल व्यवसाय सुरू करण्याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा व अधिक माहितीसाठी आम्हाला व्हॉट्सअप करा। आपण आता बरोबर 15 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। 15 किलो शेंगदाण्यामधून किती लिटर तेल निघणार आहे, किती किलो ढेप निघणार आहे याचे सविस्तर माहिती, सविस्तर वर्णन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। 15 किलो शेंगदाणे आपण यामध्ये टाकलेले आहेत। आता तुम्ही बघत आहात की शेंगदाणा बारीक होत आहे, शेंगदाण्याची भुकटी होत आहे, शेंगदाणा 2 भागात विभागला जात आहे, त्याचे तुकडे तुकडे पडत आहेत, पाकळ्या होत आहेत शेंगदाण्याच्या। 15 मिनिटं शेंगदाणे बारीक होण्यासाठी वेळ लागत आहे। लाकडी घाण्याचं तेल महाग असण्याचं प्रमुख कारण काय असेल तर तेल काढताना होणारी मगजमारी लाकडी घाण्याचं तेल महाग असण्याचं प्रमुख कारण आहे। एक घाणा काढण्यासाठी जर 1.5 तास लागत असेल तर तुम्ही विचार करा किती वेळ एका जागेवर थांबून ही तेल काढण्याची प्रक्रिया आपल्याला डोळ्यात दिसत आहे ती करावी लागत आहे। साधारणपणे 15 मिनिटं शेंगदाण्याला बारीक होऊन द्यावं लागतं। त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती साधारणपणे 400 ते 500 ml पाण्याचा वापर करावा लागतो। तो वापर केल्यानंतरच शेंगदाण्यात असणारं तेल बाहेर निघतं, बाहेर निघण्याची प्रक्रिया सुरू होते। तुम्ही बघताय बऱ्यापैकी बारीक झालेला आहे शेंगदाणा। आपण ही जी मशीन वापरत आहोत या मशीनची किंमत आहे जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये ह्या मशीनची किंमत आहे। 1.5 तास मशीन वापरणार आहोत। हे जे लाकूड फिरतंय ना मित्रांनो, हे साधारणपणे आपल्याला महिन्यातून एकदा बदलावं लागतंय। हे लाकूड आता बदलायला आलेलं आहे। बघा तुम्ही याचा इथं चरा पडलेला आहे, ते निघून गेलाय म्हणजे साहजिकच आपल्याला हे लाकूड बदलावं लागणार आहे। आणि लाकूड बनवून घ्यायचं म्हणजे 7,000 रुपयाचा खर्च आहे। ही मशीन आहे कोईमतूर येथून घेतलेली आपण। हे लाकूड ही तिथूनच ट्रान्सपोर्टनी मागावं लागतं। या लाकडाची किंमत आहे 7,000 रुपये। साहजिकच तेलाच्या किमतीमध्ये ही रक्कम ऍड करावीच लागते आपल्याला। तर तुम्ही बघत आहात सुरुवातीला लाकडी घाण्याचं तेल काढताना सुरुवातीला थोडा थोडा गाळ येत आहे, एक एक थेंब तेलाचा पडत आहे। साधारणपणे ही प्रक्रिया शेंगदाणे टाकल्यानंतर 20 मिनिटांनी सुरू होऊन 1.5 तासाने संपत आहे। शेंगदाणा बऱ्यापैकी बारीक झालेला आहे। शेंगदाणा टाकून आपल्याला 14 ते 15 मिनिटं झालेले आहेत। याच्यावरती आता आपण साधारणपणे 400 ते 500 ml पाण्याचा वापर गरजेनुसार करणार आहोत। उन्हाळ्यामध्ये पाणी थोडे जास्त लागते, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात थोडा पाण्याचा वापर कमी करावा लागतो। शेंगदाणे किती वाळलेले आहेत याच्यावरही पाणी किती टाकावं लागणार आहे याचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो। ते आला, तेली आला, सोन्यासारखं शुद्ध लाकडी घाण्याचं तेल घेऊन आला। अस्सल चव, पारंपरिक थाट, आरोग्यासाठी निवडा नंदी लाकडी घाण्याचंच तेल। भेसळीच्या युगात आरोग्याचा राखामान घेऊन आलोय अस्सल नंदी लाकडी घाण्याचं तेल महान। लाकडी घाण्यात तयार केलेले हे शेंगदाणा तेल आहे। हे रासायनिक प्रक्रिया न करता कमी तापमानावर तयार केले जाते। ज्या वेळेस ही मशीन फिरते आणि दोन्ही आतील लाकूड आणि त्याच्या बाजूचं जे प्रेस होणारं लाकूड आहे दोन्ही मध्ये जवळपास 30 ते 35 अंश सेल्सिअस इतकं तापमान निर्माण होत आहे। हे रासायनिक प्रक्रिया न करता कमी तापमानावर तयार केले जाते। त्यामुळे त्यात शेंगदाण्यातील सर्व नैसर्गिक पोषक घटक, जीवनसत्वे, सुगंध टिकून राहतात। लाकडी घाण्याच्या शेंगदाण्याचे तेलाचे मुख्य फायदे पुढील प्रमाणे सांगतो मी। या तेलात असंतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते। कमी तापमानावर प्रक्रिया, रिफाइंड तेलाप्रमाणे हे तेल उच्च तापमानावर तापवले जात नाही। त्यात कोणत्याही रसायनांचा वापर केला जात नाही, त्यामुळे यातील सर्व नैसर्गिक पोषक घटक सुरक्षित राहतात। अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध, यात व्हिटॅमिन ई आणि रेसेव्हायटल सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात। हे घटक शरीरातील पेशींचे रक्षण करतात, रोग प्रतिकार शक्ती वाढवतात, वृद्धत्वाचे लक्षणे कमी करतात। उच्च स्मोक पॉइंट, शेंगदाणा तेलाचा स्मोक पॉइंट जास्त असतो, ज्यामुळे भारतीय पद्धतीचे स्वयंपाक जसे की तळणे, फोडणी देणे आणि भाजणे यासाठी हे तेल अतिशय सुरक्षित आणि योग्य ठरते। पचनास हलके, रासायनिक प्रक्रिया न झाल्यामुळे हे तेल पचायला सोपे असते। पोटाचे आजार, गॅस किंवा ऍसिडिटीचा त्रास कमी होण्यास या तेलामुळे मदत होते।
त्वचा आणि केसासाठी फायदेशीर. यातील व्हिटॅमिन ई त्वचा चमकदार ठेवण्यास आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. तसेच केसांच्या मुळांना पोषण देऊन केस मजबूत करते. लाकडी घाण्याच्या तेलाला शेंगदाण्याचा नैसर्गिक खमंग वास आणि चव असते, ज्यामुळे जेवणाची चव अधिक वाढते. जरी हे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले तरी ते रिफाइंड तेला इतके वापरण्याची गरज नाही. रिफाइंड तेल जर तुम्ही 2 चमचा वापरत असाल तर हे तेल फक्त 1 चमचा वापरावे असे मी तुम्हास आवाहन करत आहे. थोडे खावे चांगले खावे या मताचा मी आहे. जे 2 चमचा खायचं ते 1 चमचा खा. तर साधारणपणे 15 मिनिटं शेंगदाणा बारीक होण्यास गेलेला आहे. तुम्ही बघत आहे की शेंगदाणा बऱ्यापैकी बारीक झालेला आहे. शेंगदाण्याचा कूट झालेला आहे. तेल बाहेर येण्यासाठी 400 ते 500 ml चा पाण्याचा वापर करावाच लागतो. त्याशिवाय तेल सुटत नाही. पाणी मारल्यानंतर हे पाणी सर्व शेंगदाण्याच्या कुटामध्ये समप्रमाणात मिसळले जाईल यासाठी आपण ह्या चमच्याच्या माध्यमातून हलवत आहोत. चमचे असावेत पण समोर बोलणारे असावेत, पाठीमागे बोलणारे चमचे असू नयेत. साधारणपणे 15 मिनिटे होऊन गेलेले आहेत. आपण 400 ते 500 ml पाण्याचा वापर ही केलेला आहे. आता तुम्ही पाहत आहात की थोडं एक थेंब शेंगदाण्याचं तेल खाली पडत आहे. जोपर्यंत ढेप तयार होत नाही तोपर्यंत थोडासा गाळ मशीनच्या माध्यमातून येतच राहतो. साधारणपणे पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे की जास्त झालं आहे हे पाहण्यासाठी आपण ज्याप्रमाणे घरात डिंक लाडू बनवतो, डिंक लाडू बनवल्यानंतर सहसा फुटत नाही, त्याप्रमाणे जर या शेंगदाण्याच्या कुटाचा लाडू तयार झाला तर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे असं समजलं जातं. तुम्ही बघत आहात शेंगदाणा हलवण्याचं काम चालूच आहे. आता शेंगदाण्याच्या कुटाचा डिंकासारखा लाडू तयार होतोय का ते आपण बघूया. बघा, शेंगदाण्यासारखाच डिंकाच्या लाडू सारखा हा शेंगदाण्याचा गोळा तयार झालेला आहे. शेंगदाण्याचा लाडू तयार झालेला आहे. तो सहज फुटत नाही, त्याचा भुगरा होत नाही, म्हणून पाणी योग्य प्रमाणात पडलेलं आहे. यावरून असे निदर्शनास येत आहे. पाणी योग्य प्रमाणात पडलं आहे म्हणून तेलाची धार खाली मोठ्या प्रमाणात यायला सुरू झालेली आहे. ज्याप्रमाणे सुरुवातीला गाळ दिसत होता शेंगदाण्याचा, आता गाळाचं प्रमाण थोडं कमी होऊन तेलाचा पारदर्शपणा तुम्हाला दिसायला मिळणार आहे. हे तेल आपल्याला जवळपास 4 दिवस एकाच जागेवरती ठेवावं लागतं. तेल निथळल्यानंतर 1 लिटर आणि 5 लिटरच्या पॅकिंग मध्ये भरून आपण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पाठवायची व्यवस्था करत आहोत. लाकडी घाण्याचं तेल महाग असण्याचे प्रमुख कारण पुढील प्रमाणे सांगतो मी मित्रांनो. लाकडी घाण्याची मशीन आहे 2.5 ते 3 लाख रुपयाला. साधारणपणे जे आतील लाकडाचा दांडा आहे तो जर बदलायचा म्हणलं तर तो 7,000 रुपयाला आहे. महिन्यातून एकदा तो लाकडाचा दांडा बदलावाच लागतो. 1.5 तास मशीन चालते. साधारणपणे इलेक्ट्रिशियनचा खर्च तेवढ्याच प्रमाणात येतो. हे आमच्या सहकारी आहेत आशाबाई टकले, यांना दिवसाचा रोज आहे 500 रुपये. दिवसभरात ते फक्त 6 घाणे काढायचं काम करतात. साधारणपणे 6 घाणे जर काढले तर त्यांना दररोज आम्ही 500 रुपये देत असतो. मग तुम्ही विचार करा, 1 घाणा काढायला जवळपास 1.5 तासाचे आपण त्यांना 83 रुपये देतो. बघा, आता याच्यामध्ये पेंड तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. ढेप तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. मशीनचा घसाराही पकडावा लागतो तेलाच्या किमतीमध्ये. भांडवल, मशीनचा घसारा, माणसाची मजुरी, तेलाची बॉटल, 1 लिटर तेलाची बॉटल ही 10 रुपयाला आहे. लाईट बिल येतंय. ह्या आपल्या 7 मशीन हँडल करण्यासाठी जवळपास महिन्याला 20,000 इतकं लाईट बिल येत आहे आपल्याला. इथं काय आकडा वापरायची सोय नाही आमच्याकडे, आणि आकडा वापरायची सोय असून पण आम्ही वापरत नाही. बऱ्यापैकी तेल निघून आलेलं आहे. जवळपास पाऊण तास झालेला आहे आणि फक्त 3 किलो इतकेच तेल आतापर्यंत तयार झालेलं आहे. आमच्या लाकडी घाण्याच्या तेलाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी मागणी आहे. पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया अशा प्रत्येक भागातून तेलाला मागणी आहे. पण सगळ्याच ठिकाणी आम्ही तेलाची मागणी पूर्ण करू शकत नाही, कारण ट्रान्सपोर्टेशनचा खर्च खूप जास्त आहे. साधारणपणे 5 लिटर तेल जर ग्राहकाला पोहोच करायचा असेल तर साधारणपणे 200 ते 250 रुपये इतक्या मोठ्या प्रमाणावरती खर्च येत आहे. त्यामुळे सध्या आम्ही फक्त पुणे, मुंबई याच ठिकाणी तेल घरपोच देण्याचे
ग्राहकांच्या सुविधेवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. बऱ्याच ग्राहकांचं म्हणणं आलं, तुम्ही इतकं स्वस्त शेंगदाणा तेल कसं काय देऊ शकता? आम्ही बाजारात मिळणाऱ्या लाकडी घाण्याच्या किमतीपेक्षा आमची किंमत कमी असण्याचे थोडक्यात काही कारण आहेत. ट्रान्सपोर्टेशन खर्च आमचा बऱ्यापैकी 0 आहे. आमचे अनेक सहकारी कोरडवाहू भागातील असल्यामुळे जाता येता ज्या प्लास्टिकच्या बॉटल आहेत त्या पुण्यावरून जर गावाकडे मोकळ्या आणायच्या म्हणलं तर जवळपास 5,000 रुपये टेम्पोला भाडं घेतो. पण हे आमचे सहकारी फक्त डिझेल वरती आणत आहेत. हे आमचे सहकारी आहेत भागवत गाडगे, पुण्यावरून प्लास्टिकच्या तेलाच्या बॉटल घेऊन आलेले आहेत. उत्पादन खर्च कमी असण्याचं कारण म्हणजे ट्रान्सपोर्टेशन खर्चामध्ये खूप आमची बचत होत आहे. जर स्पेशल गाडी करून बॉटल आणायच्या म्हणलं तर किमान 5 ते 6,000 रुपये टेम्पोला घेतो. आता आमचं फक्त डिझेलवारी तेलाच्या बॉटल आलेले आहेत. साहजिक उत्पादन खर्च कमी झाला, त्याच्यामुळे तेलाची किंमत आम्ही थोडीशी कमी ठेवलेली आहे. शेंगदाण्याची ढेप बऱ्यापैकी तयार व्हायला लागलेली आहे. शेंगदाण्याचं तेलही जवळपास 50% निघून आलेलं आहे. बघताय तुम्ही किती हळूहळू ही प्रक्रिया सुरू आहे. याच प्रक्रियेचे पैसे आहेत. ते शुद्ध तेल खायचं म्हणजे शब्दावर विश्वास ठेवून उपयोगाचं नाही, तर समोर एकदा येऊन तेल काढून नेणंही तितकंच गरजेचं आहे. तेलामधील भेसळ सामान्य माणसांना सहजासहजी ओळखता येणार नाही, ती आम्हालाही ओळखता येत नाही. म्हणून आम्ही ग्राहकांना सांगतो, एकदा तरी समोर येऊन तेल काढून न्या. शेंगदाणा तेलाचा रंग वेगळा असतो, सूर्यफूल तेलाचा रंग वेगळा असतो, करडईच्या तेलाचाही रंग वेगळा असतो. तीनही तेलांचा रंग वेगळा असतो, तीनही तेलांचा वासही वेगळा असतो, तीनही तेलांची चवही वेगळी असते. शुद्ध तेल कसं ओळखायचं? तीनही बाटल्या समोरासमोर शेजारी शेजारी ठेवून सहज ओळखता येतात. वासासाठी आपण इसेन्स टाकू शकतो, पण तेलामध्ये चवीसाठी काहीच टाकता येत नाही. त्यामुळे शुद्ध तेल जर खायचं म्हटलं तर एकदा समोर तेल काढून नेणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. तुम्ही बघत आहात जवळपास 1 तास होत आलेला आहे. 1 तासामध्ये फक्त 3 किलो तेल तयार झालेलं आहे. उर्वरित तेल पुढच्या अर्ध्या तासामध्ये हळूहळू निघणार आहे. शेंगदाण्याची पेंड बऱ्यापैकी तयार झालेली आहे. जर ही पेंड लाकडाच्या लाटीला जर लागली तर समजायचं पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे, आणि जर पेंडच तयार होत नसेल तर समजायचं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. बघा, आता 90% शेंगदाणा तेल काढून झालेलं आहे. तेलाचे वजन पातेले सोडून 6 किलो भरले आहे, तर उर्वरित पेंड 9 किलो इतकी आहे. लाकडी घाण्यातून तेल काढले असता पेंडीमध्ये 8 ते 10% तेल शिल्लक राहतेच.